अगदी मनापासून सांगू तर मनाचं पण माझं समाधान झालेलं आहे आणि ज्या गुरुनी जे मला प्रवचन दिलं मी ऐकलं त्याबद्दल मी समाधानी आहे. पहिल्यांदाच अटेंड केला पण असं वाटलं खरोखर मी काहीतरी आपल्याला मिळालं. बघू आता जर देवाची कृपा असेल तर नक्कीच येऊ. कारण प्रत्येकाच्या मनात रुजलं पाहिजे की हरिनाम म्हणा. मी भजनेकार असल्यामुळे मी हरिनाम म्हणतोय, पण ह्या गोष्टी चांगल्या आहेत. लोकांच्या मनातून पुढे चांगले व्हायला पाहिजे आणि निरंकारींसारखे सगळे निरंकारी बनले पाहिजे. छान वाटलं मला, अगदी म्हणजे अंगावर काटा आला बघ. मला ऐकून अगदी प्रसन्न पण वाटलं आणि खूप छान वाटलं. म्हणजे प्रत्येक गोष्टी म्हणजे आम्ही भजनं म्हणतो, आरत्या म्हणतो, भक्तिगीतं म्हणतो, पण त्यातला जो मूळ अर्थ आहे ना तो आम्हाला आत्ता मिळाला. खूपच छान आणि इतका आनंद झाला. मी म्हटलं अनेक सत्संग इथे होऊन गेले, हा मात्र होत नव्हता. म्हणजे आता मी ह्यांच्यावर रागवत नाही आहे, पण रुसले की यांनी इतक्या दिवसात आम्हाला कधी त्याचं हे दिलं नाही एवढं. आणि आज तो घडून आलं. खूप खूप आनंद झाला, खूप समाधान वाटलं खरंच. आम्हाला खूप खूप मस्त वाटलं. खूप सगळं म्हणजे थोडक्या ह्याच्यात प्रोग्राम चांगला आणि सगळं आनंदाची गोष्ट झाली. आमचं पोट भरून आलं. आमचं पोट भरून आलं एकदम. म्हणजे कसं आणि सगळं अजूनही थांबावं. हो. अजून मी म्हणते अरे 1.5 तासात कसं 2 तरी तास पाहिजे असं. हो हो नाही खूप खूप उत्कृष्ट असा प्रोग्राम झाला. म्हणजे तुम्ही विचार करा या गोष्टीवरती. ह्यांनी जे सांगितलं खरंच त्या म्हणून मी त्याला पुरावे दिले एवढ्या शास्त्रात. मला तर एवढा अनुभव आला की त्यांनी जे सांगितलं ना गीता बिता हेचं जे ज्ञान दिलं हे एकदम फर्स्ट क्लास होतं. आणि म्हणून तर आम्ही आता आमचे हे सेक्रेटरी आहेत संगममधले, त्यांचा प्रोग्राम ठेवायची आमची इच्छा आहे. तर ते आता कधी जिज्ञासा वाढली, जिज्ञासा आमची वाढली, आम्हाला ते पटलं. आता ते पटल्यानंतर मग आता पुढे आता कसं कसं हे करायचं ते आम्ही बघू. हे मिळालं तर आम्हाला आणखी मिळेल. आणि काय काय तिथल्या लोकांचं काय बिल्डिंग आता तिथं पुढं वरती आमची. आता मी इथे आल्यानंतर जो काही तुमचा अनुभव घेतला किंवा सद्गुरूंचा अनुभव घेतला त्याच्यानंतर माझ्या मनात एक विचार पटकन आला. आम्ही दोघे बाजूलाच बसलो होतो. तर मी म्हटलं ना हे आता हे माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे आहे. मी नॉट आउट 66, हे 74 आणि हे 75. एका सोसायटीतले आम्ही माणसं, हे तुमचे सद्गुरूंची खास माणसं आहे. तर त्याच्यामुळे मला एक पटकन विचार भेटला. मग मी ह्यांना बोललो की बाबा हा आपण कार्यक्रम आपण ठेवूया का. आणि मला कार्यक्रम ठेवताना कोणाची परमिशन लागत नाही आहे. मी फक्त म्हटल्यानंतर आम्ही तयारी करणार. आणि सद्गुरू म्हणाले की नाही की वेळ काळ बंधन वगैरे, तर आम्ही असं काही नाही. आपल्याला लोक बसतील ऐकतील तोपर्यंत आपण त्यांना ते गुण द्यायचेच आहे. हां. आणि विचारांची देवाणघेवाण होत नाही तोपर्यंत काहीही होत नाही आहे. तुमच्याकडे पैसा आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण व्यर्थ शून्य आहेत. आज आपण ह्याच भूमीवर आहोत, उद्या सकाळी आपण तो दिवस बघू की नाही बघू हे कोणी सांगू शकत नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाचे विचार हे आम्हाला घ्यायचेच आहेत. ओके, धन्यवाद. थँक्यू सो मच.